गीता माऊली या चॅनेलवर भगवद्गीतेमधील गीताधर्म समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या आध्यात्मिक आणि अन्य श्रोतेजनांचे या सत्रामध्ये मनःपूर्वक स्वागत। आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे मी प्रोत्साहित झालो आहे आणि आज आपण विश्वरूप दर्शन म्हणजे या सृष्टीमध्ये ही अनाकलनीय शक्ती आपल्याला कुठे आणि कशी दिसते हे बघणार आहोत। आपले जीवन सुखी व्हावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी दिलीप काटदरे माझ्या आयुष्यात आलेल्या अनुभवांच्या मदतीने या विषयाचे विवेचन करणार आहे। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। ओम श्री परमात्मने नमः। ज्ञानेश्वर माऊलीने या अध्यायाचे वर्णन त्रिवेणी संगम असे केले आहे। शांत आणि अद्भुत रस यामध्ये उतरलेले आहेत। त्याचबरोबर इतर रसांचा अनुभवही आपल्याला या 11व्या अध्यायात येतो। अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना मला विश्वरूप दर्शन म्हणजेच तुमच्या अफाट आणि प्रचंड शक्तीची ओळख करून द्या अशी प्रार्थना या अध्यायाच्या प्रारंभी केली आहे। भगवद्गीतेमधील हे विश्वरूप दर्शन आणि त्याचे वर्णन वाचल्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे आपले कान आणि डोळे उघडे ठेवून आपण जगाकडे बघितले तर आपल्यालाही हे दर्शन होणे अवघड नाही। आपण रोज अशा व्यक्तींना बघतो, त्यांच्याबरोबर व्यवहारही करतो। रोजच्या जीवनात आपल्याला नाना प्रकारच्या व्यक्ती भेटतात, त्यामध्ये नाना प्रकारची रूपे आणि आकार आपल्याला दिसतात। ज्ञानेश्वरांनी त्यांचे निरूपण करताना या व्यक्तींचे वर्णन काही काळे, काही सावळे, काही गोरे, काही किरकोळ, काही लठ्ठ, काही पसरट, काही सरळ, काही बेफाम, तर काही गरीब, तर कित्येक धुंद, काही सावध, कोणी आशाळभूत, कोणी सशस्त्र, कोणी स्नेहाळू, कोणी संतुष्ट, तर कोणी लोभक, अशा अनेक प्रकारची माणसे आपल्याला दिसतात। त्यांचे वर्णन करावे तितके थोडे। त्या प्रत्येक आकृतीत जग साकारलेले आहे। काहींच्या चेहऱ्यावर तेज दिसते, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस ही त्याची उदाहरणे, तर काहींच्या डोळ्यातून अंगार बाहेर पडतायत असे वाटते। हिटलर, मुसोलिनी, सिंगीझ खान यांची गणना त्यामध्ये होते असे ते नराधम। यामध्ये पक्षी प्राणी सगळे आले। या विश्वामध्ये जे सौंदर्य पसरले आहे ते बघण्याची दृष्टी असावी, कारण याच विश्वात महापूर, वणवे, महामारी, अग्निकांड, ज्वालामुखी, दुष्काळ हे देखील माझ्यामुळेच होतात असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात। थोडक्यात या विश्वरूपात आपल्या समोर ही शक्ती आपले प्रताप अनेक रूपात दाखवत असते। काही व्यक्तींना हिमालयाच्या शिखरांचे एवढे आकर्षण वाटते की जणू काही ती शिखरे बोलावत आहेत, म्हणून ती मंडळी जीवाला कष्ट करून ती बघण्यासाठी नेहमी जातात।
आणि कशाचीही पर्वा करत नाहीत. हिमालयात एकदा गेल्यावर तुम्हाला तिथे सातत्याने जावेसे वाटते. हा अनुभव मला देखील आलेला आहे. फुलपाखरासारख्या छोट्या जीवात काहींचा जीव अडकतो, तर काही विविध रंगाचे ढंगाचे पक्षी प्राणी बघण्यासाठी मैलोन मैल प्रवास करतात. हेच विश्वरूप दर्शन. आत बाहेर सर्वत्र त्याच्या शक्तीचा आपल्याला अनुभव येतो. अनेकातील एक शक्ती आणि एका शक्तीची अनेक रूपे. ज्वालामुखीतून उसळणाऱ्या ज्वाळा साध्या डोळ्यांनी बघाव्याशा वाटत नाहीत. सुनामीच्या लाटांनी उद्ध्वस्त केलेले जग डोळ्यांनी बघावेसे वाटत नाही. तो निसर्गाचा प्रकोप असे आपण समजतो. त्याच निसर्गामध्ये सुंदर विविधरंगी फुले, सुमधुर फळे, इतके जीव आणि प्राणी व पक्षी आहेत की त्याचे वर्णन शब्दात करणे अवघड आहे. अर्जुनाला हेच विश्वरूप दर्शन, त्या शक्तीची ओळख म्हणून भगवान श्रीकृष्णाने दाखवल्यावर अर्जुनाच्या तोंडी उद्गार आले, आपण सर्वव्यापी आहात, कालातीत आहात, तुम्ही अनादी अनंत आहात, तुम्हाला आदी मध्य अंत काहीच नाही. मी तुमच्या विश्वरूप दर्शनाने दिपून गेलो आहे. मला तुमचे पुन्हा एकदा मानवी रूप दाखवा. या दृष्टीने आपण प्रत्येक वस्तूबरोबर आणि जीवाबरोबर आपले नाते जोडले तर आपल्याला होणारा आनंद वेगळाच असतो. तोच परमानंद. आपण जेव्हा एखादे भव्य दिव्य निसर्गाचे रूप बघतो, ते बघितल्यावर तो कितीही रम्य असला तरी तिथून नजर हलवू नये असे जरी वाटत असले तरी आपण रोजच्या वातावरणात कधी परत जाऊ असे आपल्याला वाटत असते. घरी जाऊन दाल रोटी केव्हा खाऊ असा विचार मनात येतो. तसेच काहीसे अर्जुनाला हे विश्वरूप दर्शन झाल्यावर वाटले असले तर नवल नाही, कारण आपला अनुभवही असाच असतो आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होते. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार पृथ्वीच्या विश्वमालेखेरीज दुसरी विश्वमाला असावी असे संशोधकांना वाटू लागले आहे. कारण कित्येक अब्ज प्रकाश वर्षांचा प्रवास करून काही तारे, ग्रहगोळ पृथ्वीवरील दुर्बिणीतून दिसले आहेत. भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ यांनी अलीकडेच हे मत प्रदर्शित केले आहे. याचाच दुसरा अर्थ असा की या विश्वाला भूतकाल किती होता आणि भविष्यकाळ किती असणार आहे याचा अंदाज बांधणे विज्ञानाच्या पलीकडे आहे. याचाच अर्थ हे विश्वरूप दर्शन पूर्णपणे होणे व्यक्तीला अशक्य आहे. एक संदेश जो स्पष्टपणे माझ्या लक्षात आला तो असा की आपल्या आजूबाजूला काय आहे किंवा आपण कोणत्या काळात आहोत याचा विचार करण्यापेक्षा आपला स्वधर्म आपण पाळणे आवश्यक आहे. त्यासाठी निमित्त मात्र होऊन ते कार्य आपण करीत राहायचे. निसर्गाच्या शक्ती प्रदर्शनाने विचलित होणे बरोबर नाही. त्या शक्तीचे महत्व आणि अस्तित्व मान्य करणे हे आवश्यक आहे. या अध्यायाच्या अखेरीस अर्जुनाने त्या विश्वरूप दर्शनाचे महात्म्य मान्य केले आणि तो म्हणाला
मला तुमचे मनुष्य रूप दाखवा. मला घरची डाळ रोटी हवी. निसर्गाची मनोहारी, भयप्रद, विविध रंगाची आणि ढंगाची रूपे समोर आली तरी अखेर जवळच्या माणसात जेव्हा ही शक्ती दिसते तेव्हा समाधान मिळते, मन शांत होते. आजूबाजूला दिसणाऱ्या मानव जातीवर प्रेम करायला शिका, हा महत्वाचा संदेश. त्यापासून कोणतीही अपेक्षा ठेवू नका, हेच या अध्यायात स्पष्टपणे सांगितले आहे. विनोबांनी या अध्यायाचे सार एका वाक्यात सांगितले आहे. ते म्हणतात, तपश्चर्येच्या सहाणेवर मी स्वतःला धार लावून घेतली पाहिजे. ही तपश्चर्या कोणाची? तर जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी असणाऱ्या अनाकलनीय शक्तीची. आणि ती कशी? तर अपेक्षा न ठेवता, त्याग करून आणि स्वतःचा देह झिजवून. म्हणूनच म्हटले आहे, त्यागात शांती निरंतरम. आत्ताच्या 11व्या अध्यायामध्ये आपण विश्वरूप दर्शनामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची ओळख करून घ्यायचा प्रयत्न केला. या सृष्टीमध्ये अनाकलनीय शक्ती कुठे दिसते ते शोधण्याचा आणि समजून घेण्यासाठी या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने विविध रूपे दाखवली आहेत. आता ही अनाकलनीय शक्ती, तिला ओळखायचे कसे हे समजून घेतल्यावर या शक्तीची पूजा कशी करायची आणि सामर्थ्य कसे प्राप्त करायचे हे 12व्या म्हणजेच भक्ती योगात सांगितले आहे. ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.